बदलापूरमध्ये जसं झालंय तेच आरोपी रिपीट झालेत, तसंच संगमनेरमध्ये सुद्धा झालं होतं। तर या बाबतीत मी प्रश्न केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना जी अधिकाऱ्यांनी माहिती दिली का MPD अंतर्गत एकावरती कारवाई केली, त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही। माझं असं मंत्री महोदय आपल्याला विनंती राहील का अधिकारी सुद्धा ज्यावेळेस आपल्याला उत्तर पाठवता ते चुकीचं उत्तर पाठवता, मी ती मागणी केली आहे का ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती पाठवली त्यांच्यावर काय कारवाई करणार, आणि ज्या हद्दीमध्ये गोवंश कत्तलखाने सर्रास सुरू आहे तेथील पोलीस अधिकाऱ्यांना आपण जबाबदार धरून त्यांच्यावरती काही कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, सदरचा प्रश्न बदलापूरकडचा आहे, परंतु सन्माननीय सदस्य अमोलजी खताळ यांनी त्यांच्या मतदारसंघामधला किंवा त्यांच्या भागामध्ये जो इथे प्रश्न मांडला आहे, नक्कीच तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली याची माहिती, याची चौकशी करण्यात येईल, माहिती घेण्यात येईल। आणि जे मगाशी मी उल्लेख केला की रिपीट ऑफेंडर्स जे आहेत, आपल्याला कायद्यात ती बदल करावे लागेल, कायद्यात तो बदल करावा लागेल। आता रिपीट ऑफेंडर्सना तशी कुठली कडक कारवाई आपण करू शकत नाही आहोत, कायद्यात ती तरतूद नसल्यामुळे। नक्कीच आपण ती कायद्यात तरतूद आपण लवकरात लवकर करू आणि रिपीट ऑफेंडर्सना कडक शिक्षा करण्यासाठी, म्हणजे आपण आता 5 वर्षाची आहे, रिपीट ऑफेंडर्सना आपण 10 वर्ष आपण करायचा विचार आपण करतोय। आपल्याकडे देखील जे काही तिथे अनधिकृत कत्तलखाने असेल किंवा जे काही गोहत्या होत असेल ती थांबवण्याकरता तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ते तिथे निर्देश दिले जातील।